कॅबिनेट आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून मानापमान नाट्य। अर्थमंत्री अजित पवारांनी केलेल्या निधी वाटपावर असंतोष, तर निधी वाटपामध्ये सापत्न वागणूक, शिवसेनेच्या मंत्र्यांचा आरोप। शक्तीपीठ मार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता। कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबवलं होतं भूसंपादन, तर सोलापूरसह धाराशिवमध्येही महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध। शक्तीपीठ महामार्गावरून कॅबिनेटमध्येही नाराजी नाट्य। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध सरकारला परवडणारा नसल्याचं म्हणत प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली नाराजी। सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, नाव न घेता शरद पवार यांनी टोचले अजित पवारांचे कान। तर माळेगाव कारखान्याची सत्ता कुणाकडे याकडे राज्याचं लक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना निमंत्रण। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चेसाठी निमंत्रण। निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले। हिंदीच्या मुद्द्यावरून दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट, तर लहान मुलांवर हिंदी भाषा सक्तीचं ओझं नको, शरद पवारांचं मोठं विधान। 4थी पर्यंत फक्त मातृभाषा शिकवायला हवी, डॉक्टर तारा भवाळकर यांचं मत। संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या घरावरील दरोडा प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक। पोलिसांना रोहिणीकडे सापडलं 22 तोळे सोनं आणि 7 जिवंत काडतुसं। लातूरमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या 3 मुलींना महिला वाहतूक पोलिसांकडून शिवीगाळ करत मारहाण। मुलींच्या तक्रारीनंतर महिला पोलिसावर माफी मागण्याची वेळ। काही तासातच इराणकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। इस्रायलच्या एअरबेसवर मिसाईल हल्ले, तर आपण हल्ले केले नसल्याचा इराणचा दावा। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली नाराजी।